नमस्कार. तर झालो रेडी कॉलेजला जायला. आज होता शेवटचा पेपर. नाही बघा, पेपर देऊन आल्या. 12वी वाल्यांचा होता फेअरवेल. तर बघा कसा सजवलं मस्त. काय आणि आम्ही इथं कशाला थांबलोत बघा. आणि ते डाईट ते काय चाट. चाट ते 50 रुपयाला. तर आपण कशासाठी जमलो इथं? मी आजारी म्हणून मग मी विचार करत होतो घ्यायचा, पण जाऊ दे. गाईज काय आजारी वगैरे ना, आमचा पेपर झाला ना, आम्ही लवकर सुटलेलो म्हणून आम्ही इथं विचार केला का डाएट चाट खायचा म्हणून. तर समोरच कॉलेजच्या डाएट चाट आणि फ्रूट्स भेटत होतं. तर आम्ही विचार केला का डाएट चाट घेऊ आम्ही. तर ही बघा, घ्यायच्या आधी स्नॅप पाहिजे ना, मग पहिलं स्नॅप काढून घेतला आणि घेतला दादानी बनवायला. तर सगळे स्प्राउट्स वगैरे टाकलं आणि मका जास्त टाकायला सांगितलेलं, कारण की ह्या पोरीला मका जास्त पाहिजे होता म्हणून मका जास्त टाकलं दादानी. तर मसाले वगैरे टाकले आणि घेतला पण बनवून खायला. तर बघा आता आम्ही पॅक वगैरे करून घेतला, कारण आम्हाला असं वाटलेलं की आम्ही गार्डनमध्ये जाऊन खाऊ, पण पोरी काय ऐकत नाही, जसा भेटला तसा खायला घेतला ना. या इकडं बोलतात का आमचा एक मेंबर बोलायचं तर पूर्व बोलायला लागली नेंबर. तर आला आमच्या हातात आमचं डाएट चाट. तर घेतला लगे खायला पण नाही, स्नॅप काढायला लागलं त्याचं पण. आहे काय, जिथं जातील तिथं स्नॅप काढत राहतील. आणि स्नॅप काढायच्या नंतर घेतला सगळंही खायला. सगळंही काय एकदाच घसरून पडल्या सगळ्या. आणि बघा डायरेक्ट वरती चढली खायला. आहे काय बोलू शकतो हिला ना. तिला वाटलं तिची मम्मी आले तर मागं बघायला लागली ना. हिला दिला आम्ही खायच्या नंतर डस्टबिनमध्ये टाकायला. तर बघा कशी चालले. देखो ना गाइस, देखो ना कैसे जा रही है, कचरे को डस्टबिन में फेकने, मुंह छुपा लिया. तर हिचा पेपर नव्हता तर ही घरी होती. तर आम्ही तिला व्हिडिओ कॉल केला आणि आजचा मिनी ब्लॉग आपण इथं सेंड करू. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.